तुम्ही कधी विचार केलाय का? मंत्रजप नेहमी 108 वेळाच का केला जातो? जपमाळेत 108 मणीच का असतात? हा फक्त धार्मिक नियम आहे की यामागे विज्ञान, ज्योतिष आणि ब्रह्मांडाशी जोडलेलं एखादं गूढ रहस्य दडलं आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 108 या अंकाचं अद्भुत महत्त्व. 108 हा अंक इतका पवित्र का मानला जातो? भारतीय संस्कृतीत 108 हा अंक पूर्णत्व आणि दैवी ऊर्जा यांचे प्रतीक मानला जातो. या अंकातील प्रत्येक संख्या काहीतरी सांगते. 1 म्हणजे परमात्मा किंवा अंतिम सत्य. 0 म्हणजे शून्यता आणि अनंतता. 8 म्हणजे अनंत विश्व आणि अखंड ऊर्जा. म्हणजेच 108 हा अंक जीव, ब्रह्म आणि विश्व यांचा संगम दर्शवतो. जपमाळेत 108 मणीच का असतात? तुम्ही पाहिलं असेल, बहुतेक सर्व जपमाळांमध्ये 108 मणी असतात. यामागे एक खोल आध्यात्मिक कारण सांगितले जाते. योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात हजारो नाड्या आहेत. त्यापैकी 108 प्रमुख ऊर्जा नाड्या हृदयाशी जोडलेल्या मानल्या जातात. जेव्हा आपण मंत्रजप करतो तेव्हा निर्माण होणारी ध्वनिस्पंदनं या नाड्यांना सक्रिय करतात. यामुळे मन शांत होतं, एकाग्रता वाढते आणि ध्यान अधिक प्रभावी होतं. ज्योतिषशास्त्रातील 108 चे रहस्य. भारतीय ज्योतिषशास्त्रात 12 राशी आहेत आणि 9 ग्रह आहेत. 12 गुणिले 9 बराबर 108. म्हणून 108 हा अंक संपूर्ण ग्रह नक्षत्रांच्या ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. असं मानलं जातं की 108 वेळा जप केल्यानं विश्वातील सकारात्मक ऊर्जा आपल्या मनाशी जोडली जाते. विज्ञानालाही आश्चर्य वाटणारा योगायोग. आता सर्वात आश्चर्यकारक गोष्ट. वैज्ञानिक अभ्यासानुसार पृथ्वीपासून सूर्याचे अंतर हे सूर्याच्या व्यासाच्या जवळपास 108 पट आहे आणि पृथ्वीपासून चंद्राचे अंतर हे चंद्राच्या व्यासाच्या सुमारे 108 पट आहे. प्राचीन ऋषींना हे ज्ञान हजारो वर्षांपूर्वी कसं होतं? हा विचार आजही अनेकांना आश्चर्यचकित करतो. योग आणि ध्यानातील महत्त्व. योगामध्ये 108 हा अंक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शरीरात 108 मर्मबिंदू असल्याचे सांगितले जाते. काही योगसाधनांमध्ये 108 सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा आहे. कारण 108 वेळा एखादी क्रिया केल्यावर मन पूर्णपणे त्या ऊर्जेशी एकरूप